श्रोते हो, आपण शिल्पकार या शब्दांवर बोलत होतो श्रोते हो. आणि आपण हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात आर जे कैलाससोबत. आणि आपल्या आजच्या या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे आपण वळूयात. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सौ सीमा गुंडावार, अहमदाबाद गुजरात येथून. आणि मॅडम लिहित आहेत की असतो तो मातीचा गोळा, भावनातून देतो त्याला आकार. असतो तो मातीचा गोळा, भावनातून देतो त्याला आकार. देवी देवतांचे होते साक्षात्कार, जादू त्याच्या हातात तो शिल्पकार. देवी देवतांचे होते साक्षात्कार, जादू त्याच्या हातात तो शिल्पकार. अतिशय अप्रतिम असे भाव मांडणारी ही चारोळी होती श्रोते हो. आणि पुढची जी एक सुंदर अशी कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे अंजना सूर्यप्रकाश बोखारे नांदेड येथून. आणि त्यांनी लिहिलं आहे की विचार अन समय शिल्पकार या जगी. विचार अन समय शिल्पकार या जगी, शब्दशिल्पाची उंची ही न कमी या नभी. शब्दशिल्पाची उंची ही न कमी या नभी. वैचारिक शब्दशिल्प घडवते भावनेचा साक्षात्कार. वैचारिक शब्दशिल्प घडवते भावनेचा साक्षात्कार. लेखणीतून लेखकाच्या विचार येई आकार. लेखणीतून लेखकाच्या विचार घेई आकार. विचार घेई आकार. वा, लेखणीतून लेखकाच्या विचार घेई आकार. अतिशय अप्रतिम असे भाव मांडणारी ही कविता होती श्रोते हो. की वैचारिक शब्दशिल्प जे आहे ते भावनेचा साक्षात्कार घडवते आणि लेखकाच्या लेखणीतून विचार आकार घेतात असे भाव मांडणारी रचना. आणि पुढची एक कविता आहे श्रोते हो जी आपल्याला पाठवलेली आहे चित्रा अतितकर कर्वेनगर पुणे येथून. आणि त्यांनी लिहिले की ठेवा परमेश्वराची जाणीव, आठवा मातापित्यांचे त्याग. ठेवा परमेश्वराची जाणीव, आठवा मातापित्यांचे त्याग. तुमच्या आप्तेष्ट अन मित्रांचा जीवनातला सुखद सहभाग. वा, ठेवा परमेश्वराची जाणीव, आठवा मातापित्यांचे त्याग. तुमच्या आप्तेष्ट अन मित्रांचा जीवनातला सुखद सहभाग. ऋण समाज देश समस्त जगाचे. ऋण समाज देश समस्त जगाचे, भरभरून देणाऱ्या निसर्गाचे आभार. ऋण समाज देश समस्त जगाचे, भरभरून देणाऱ्या निसर्गाचे आभार. आठवून समजून व्हा तुम्ही कुणा जीवनाचे शिल्पकार. आठवून समजून व्हा तुम्ही कोणा जीवनाचे शिल्पकार. वा, अतिशय अप्रतिम असे भाव मांडणारी रचना होती श्रोते हो. की सर्वांचा तुम्ही आठवण करा, सर्वांची आठवण ठेवून तुम्ही जगा, कारण तुम्ही सुद्धा कुणाच्या तरी जीवनाचे शिल्पकार होऊ शकतात असे भाव मांडलेले होते. आणि दोन चारोळ्या आहेत श्रोते हो, त्या आपल्याला पाठवलेल्या आहेत सुरेश मारुती वडर, मुक्काम पोस्ट पुनाळ, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर येथून. आणि सरांनी लिहिलंय पहिल्या चारोळीत की दगडास जो देतो आकार त्याला म्हणतात वडार. दगडास जो देतो आकार त्याला म्हणतात वडार. अनगड दगडातून निर्मितो उत्तम असे मूर्तिरूपी शिल्पकार. अनगड दगडातून निर्मितो उत्तम असे मूर्तिरूपी शिल्पकार. वा, आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलंय की आपणच आपले जीवनाचे असतो उत्तम शिल्पकार. ज्ञानाची धरुणी कास गाठावे लागते यश शिखर. आपणच आपले जीवनाचे असतो उत्तम शिल्पकार. ज्ञानाची धरुणी कास गाठावे लागते यश शिखर. वा, आणि श्रोते हो, खरं आहे की आपल्याला ज्ञानाची जर कास आपण धरली तर निश्चितपणे आपण यशाचं शिखर गाठू शकता. आणि आपल्याला माहीत आहे की ज्ञान म्हणजे जी गोष्ट आपल्याला माहीत नाही ती आपण वाचणे, ती पाहणे, त्याचं आकलन करणे आणि ती आपण शिकणे. ज्याच्यापाशी ज्ञान घेण्याची अतिशय तीव्र अशी इच्छा असते श्रोते हो, तो जीवनामध्ये कोणत्याही संकटाशी अगदी खंबीरपणे मुकाबला करू शकतो. तो आपण जे ज्ञान घेतलेलं आहे त्या ज्ञानाच्या जोरावर जगावर विजय मिळवू शकतो. तर सुंदर अशा चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि पुढची जी एक कविता आहे ती आपल्याला पाठवलेली आहे सौ रुपाली चौधरी पुणे येथून. आणि मॅडमने लिहिलं आहे की आपली मुलं म्हणजे आपल्या जीवनातील आनंदाचे बंध. आपली मुलं म्हणजे आपल्या जीवनातील आनंदाचे बंध. शिल्पकार होऊन आपण त्यांचा तयार होतो ऋणानुबंध. शिल्पकार होऊन आपण त्यांचा तयार होतो ऋणानुबंध. का कुणास ठाऊक या नात्याकडून असते वेगळीच आशा. का कुणास ठाऊक या नात्याकडून असते वेगळीच आशा. शिल्पकार आपण असून मिळते त्यांच्याकडूनच जगण्याची दिशा. शिल्पकार आपण असून मिळते त्यांच्याकडूनच जगण्याची दिशा. खरंच मुलं आणि जे आईवडील असतात
त्यांचं खूप असं वेगळं बंध असतो श्रोते हो. आणि त्यामुळं आईवडिलांना कधीही विसरलं नाही पाहिजे, कारण त्यांनीच आपल्याला घडवलेलं असतं. आणि याबरोबरच श्रोते हो, पुढच्या एका सुंदर चारोळीकडे आपण वळूयात. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सुनीता कुंभार पुणे यांनी. आणि त्यांनी लिहिलं आहे की हातातील जादू आणि तल्लीनता, सुंदर कलाकृती निर्मितो मूर्तिकार. हातातील जादू आणि तल्लीनता, सुंदर कलाकृती निर्मितो मूर्तिकार. आयुष्यातील चढ उतार आणि सद्विचार, आयुष्यातील चढ उतार आणि सद्विचार घडविती आपणास हेच शिल्पकार, घडविती आपणास हेच शिल्पकार. खरं आहे श्रोते हो, की आयुष्यात जेव्हा माणसाच्या चढ उतार येतात तर तेच आपलं जीवन घडवत असतात. ते प्रत्येक गोष्टीशी आपल्याला धीरानं मुकाबला करण्याचं बळ देत असतात. ते आपल्याला अनुभव देत असतात. त्यामुळं जीवनामध्ये आलेल्या कोणत्याही चढ उताराने आपण कधीही निराश नाही झालं पाहिजे. कारण कोणताही काळ, कोणतंही संकट, कोणतीही वेळ ही कधीही कायमस्वरूपी नसते. आणि श्रोते हो, आपल्याला माहीत आहे की प्रत्येक रात्रीनंतर दिवस नित्यनेमाने उगवतो. आज कुणाच्या जीवनामध्ये संकट असेल, कुणाच्या जीवनामध्ये दुःख असेल, परंतु ते सगळं क्षणिक आहे. असं नाही की सगळं वाईटच घडणार आहे. निश्चितपणे चांगलं हे घडणारच आहे. त्यासाठी गरज आहे ती थोड्याशा संयमाची. आपण स्वतःला आतून मनातून निर्भर बनवण्याची, आपण स्वतःला धीर देण्याची, स्वतःला आधार देण्याची आणि खंबीरसुद्धा बनण्याची. तर श्रोते हो, ह्या सुंदर चारोळीबरोबर पुढच्या आपण एका कवितेकडे वळूयात. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे वर्षा देठे, जी की 10वीची विद्यार्थिनी आहे. शिवतेज इंटरनॅशनल स्कूल औरंगाबाद येथून लिहित आहेत. शिल्पकार शीर्षकाखाली की शिल्पकला ज्याची त्याची न्यारी, शिल्पकाराची व्याख्या जो तो सांगे भारी. शिल्पकला ज्याची त्याची न्यारी, शिल्पकाराची व्याख्या जो तो सांगे भारी. लेखणीच्या मदतीने कविता सजली, कोऱ्या कागदाला नवी दिशा भेटली. लेखणीच्या मदतीने कविता सजली, कोऱ्या कागदाला नवी दिशा भेटली. विचारांची भाषा खरी शिल्पकार बनली, विचारांची भाषा खरी शिल्पकार बनली. कागदावरली शिल्पकला डोळ्यांनाच नाही तर कानालाही अचूक पटली. कागदावरली शिल्पकला डोळ्यांनाच नाही तर कानालाही अचूक पटली. वा, खूपच. लेखणीच्या मदतीने कविता सजवून कोऱ्या कागदाला नवी दिशा देऊन ती फक्त डोळ्यापुरती मर्यादित न ठेवता ती कानालासुद्धा पटवणारी अशी ही सुंदर रचना होती श्रोते हो. आणि मी नेहमी माझ्या शोमध्ये म्हणत असतो, तुमचा आणि रेडिओ पुणेरी आवाजचा जो ऋणानुबंध आहे, आपण सगळे साहित्यिक आहोत आणि आपल्या साहित्यिकांची समाजामध्ये खूप मोठी जबाबदारी आहे श्रोते हो. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जे लिहिता ते हजारो लोक वाचत असतात. तुमच्या लिहिण्यामुळं कुणाला तरी बळ आलं पाहिजे, कुणाला तरी प्रेरणा मिळाली पाहिजे, कुणाला तरी जगण्याची नवी दिशा मिळाली पाहिजे. तुमची लेखणी ही कुणाच्या तरी जीवनामधल्या दुःखांवर फुंकर बनली पाहिजे. असं लिखाण हे असलं पाहिजे श्रोते हो. जरूर लिहावं, प्रत्येक गोष्टीवर लिहावं, सुखावर लिहावं, दुःखावर लिहावं, वेदनावर लिहावं, त्रासावर लिहावं, अगदी समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनांवर सुद्धा लिहावं. परंतु मला असं वाटतं की फक्त आणि फक्त नकारात्मक न लिहिता शक्य तेवढं सकारात्मकता कुठं ना कुठं त्या रचनेमध्ये, ओळीमध्ये असावी, जेणेकरून तुमच्या त्या ओळी, तुमचे ते शब्द कुणाच्या तरी जीवनामध्ये प्रकाश आणतील, कुणाच्या तरी जीवनामध्ये ते आनंद निर्माण करतील. आणि श्रोते हो, या रचनेनंतर पुढच्या एका कवितेकडे आपण वळूयात. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सौ संध्या निलेश निलावार नांदेड येथून. आणि त्यांनी लिहिलं आहे की तूच आहेस माझ्या जीवनाचा शिल्पकार, तूच घडवणार मला, तूच माझा वेडा कुंभार. तूच आहेस माझ्या जीवनाचा शिल्पकार, तूच घडवणार मला, तूच माझा वेडा कुंभार. माझं सर्वस्व मी केले तुझ्या चरणी अर्पण, माझं सर्वस्व मी केले तुझ्या चरणी अर्पण. तूच सावर मला दाखवून जीवनाचा दर्पण, तूच सावर मला दावून जीवनाचा दर्पण. वा, सावर मला दावून जीवनाचा दर्पण. अप्रतिम अशी कविता होती श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेकडे आपण वळूयात. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सौ शुभदा दिनेश देशपांडे, डोंबिवली पूर्व येथून लिहित आहेत. हाडा मासाच्या गोळ्याला देता आकार सुंदर, तोच परमेश्वर जगन्नाथ जगताचा शिल्पकार. हाडा मासाच्या गोळ्याला देता आकार सुंदर, तोच परमेश्वर जगन्नाथ जगताचा शिल्पकार.
थेंब अमृताचा पाजत करी चांगले संस्कार. वा. थेंब अमृताचा पाजत करी चांगले संस्कार, योग्य मार्ग दाखवत घडवी तीच आई आयुष्याचा शिल्पकार. योग्य मार्ग दाखवत घडवी तीच आई आयुष्याची शिल्पकार. तर अतिशय अप्रतिम असे भाव मांडणारी रचना होती श्रोते हो. आणि पुढची सुद्धा एक सुंदर अशी चारोळी आपल्याला पाठवलेली आहे. प्राध्यापिका वैष्णवी मुळे, मुक्काम बिरडवाडी, पोस्ट आंबेठाण, तालुका खेड, जिल्हा पुणे येथून. आणि मॅडमनी लिहिलंय की शिल्पकार तर तो हाडाचा जो घडवतो सुंदरशा मूर्त्या देवदेवतांच्या. शिल्पकार तर तो हाडाचा जो घडवतो सुंदरशा मूर्त्या देवदेवतांच्या. हातोडा छिन्नी शस्त्रांनी घाव घालतो. हातोडा छिन्नी शस्त्रांनी घाव घालतो, ओबड धोबड दगडाला आकार देतो. ओबड धोबड दगडाला आकार देतो. आणि खराई श्रोते हो, दगडावर छिन्नीचे घाव असो की माणसाच्या मनावर संकटांचे घाव असो, जोपर्यंत आपण ते सोसत नाही, जोपर्यंत आपण काही काळापुरतं त्याला वेळ मारून नेत नाही, जोपर्यंत आपण त्या संकटांचे घाव सोसून स्वतःला आहे तसं खंबीर ठेवत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुखाची, आशेची, आनंदाची, उल्हासाची पहाट ही येणार नाही. त्यामुळं आपल्या जीवनामध्ये एक आशेची, आनंदाची, उल्हासाची आणि आपल्या स्वप्नांच्या पूर्तीची पहाट यावी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार बनून तुम्ही निश्चितपणे प्रत्येक संकटाचा हा मुकाबला केला पाहिजे, अगदी खंबीरीने केला पाहिजे असं मला वाटतं श्रोते हो. आणि पुढच्या 2 चारोळ्यांकडे आपण वळूयात आणि ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत वसुधा नाईक पुणे यांनी. आणि पहिल्या चारोळीत त्यांनी लिहिलं आहे की मानवा तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, चांगल्या वाईटाचा तूच आहेस जगी मूर्तिकार. वा. मानवा तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, चांगल्या वाईटाचा तूच आहेस जगी मूर्तिकार. आणि दुसऱ्या चारोळीत त्या लिहित आहेत की ज्ञानामृताचे घोट पाजून शिक्षक करतो मुलांवर संस्कार. ज्ञानामृताचे घोट पाजून शिक्षक करतो मुलांवर संस्कार, मूर्ती घडवितो साजेशी छान, गुरु हा समाजाचा शिल्पकार. मूर्ती घडवितो साजेशी छान, गुरु हा समाजाचा शिल्पकार. अतिशय सुंदर अशा 2ही चारोळ्या होत्या श्रोते हो, गुरुप्रती भाव व्यक्त करणाऱ्या. आणि पुढची एक कविता आपल्याला पाठवलेली आहे. प्रेम कवी प्रफुल्ल अंदुरकर, कल्याण, मुंबई येथून. आणि सर लिहित आहेत शिल्पकार या शीर्षकाखाली की नच मिळाला आधार न व्हावे कोणावर भार. नच मिळाला आधार न व्हावे कुणावर भार, जीवनाचे अंतिम ध्येय गाठण्यास करावा खाच. जीवनाचे अंतिम ध्येय गाठण्यास करावा खाच, खळग्यांचा रस्ता पार, किरणे प्रगतीचे दिसता आपण व्हावे आपुल्या. किरणे प्रगतीचे दिसता आपणच व्हावे आपुल्या, जीवनाचे खरे शिल्पकार आपणच व्हावे आपुल्या जीवनाचे शिल्पकार. अतिशय सुंदर अशी रचना होती श्रोते हो. आणि या सुंदर अशा रचनेनंतर आपल्या पुढच्या एका रचनेकडे आपण वळूयात आणि जी आपल्याला पाठवलेली आहे अनिता सूर्यवंशी, नवी मुंबई यांनी. आणि त्यांनी लिहिलंय की जीवनाची शिल्पकार असे ती जननी, कष्ट सायासाने घडविते लेकराला आपल्या हातांनी. वा. जीवनाची शिल्पकार असे ती जननी, कष्ट सायासाने घडविते लेकराला आपल्या हातांनी. कितीही झाला तिला त्रास ती न कधी भासविते. कितीही झाला तिला त्रास ती न कधी भासविते, आनंदाने हसतमुखाने भविष्य आपले साकारते. आनंदाने हसतमुखाने भविष्य आपले साकारते. वा. आईच्या डोळ्यामध्ये मुलाचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून ती जे कष्ट घेते त्या कष्टाचे सुंदर असे भाव या कवितेमध्ये मॅडमनी मांडलेले आहेत श्रोते हो. आणि सर्व जी मुलं आहेत जी सध्या शिक्षण घेत आहेत, अगदी बालवयातील मुलं असो, शालेय शिक्षण घेणारे असो, कॉलेज महाविद्यालयातील असो, त्या सर्वांना मी एक नम्र विनंती करतो श्रोते हो की तुमचे आईवडील तुम्ही मोठं होण्याचं स्वप्न पाहत असतात. तुमचे आईवडील हे तुम्हाला भविष्यकाळामध्ये चांगलं जीवन जगता यावं म्हणून तुम्हाला रागवत असतात, तुम्हाला बोलत असतात, तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. तर त्यांच्या गोष्टींना तुम्ही कधीही नकारात्मक घेऊ नका. त्याचं कारण असं आहे की ते त्यांच्या डोळ्यामध्ये तुमच्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न पाहत असतात श्रोते.